मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, धर्मादाय भरतीसाठी जे काही महत्त्वाच्या पी-डी-एफ असतील, जे काही महत्त्वाचे बघा हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट असेल, त्याची जी काही लिंक आहे मित्रांनो, आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉइन करा. त्या ठिकाणी आपण IMP अशी माहिती तसेच या व्हिडिओची पी-डी-एफ त्या ठिकाणी टाकणार आहेत. तर त्या ग्रुपची लिंक बघा WhatsApp ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तुम्ही तो नक्की जॉइन करा. प्रश्न क्रमांक पाहिला मित्रांनो, 1954 मध्ये टिंब यांनी पंचशील तत्त्वे मांडली. आता हे जे काही पंचशील तत्त्वे आहेत, ते खालीलपैकी कोणी मांडली आहेत? आता बरेच जण या ठिकाणी कन्फ्यूज होतील, की ही पंचशील तत्त्वे कोणी मांडली? चला द्या उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरेच जण म्हणतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परंतु मित्रांनो पंचशील तत्त्वे पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा मित्रांनो, 1954 साली पंडित नेहरू यांनी बघा ही तत्त्व मांडली होती पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? काय प्रश्न आहे? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, कोलकाता. लक्षात ठेवायचं आपल्याला, कोलकाता हे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कोलकाता. नेक्स्ट आहे बघा, गुरु शिखर हे कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे? गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अरवली. लक्षात ठेवायचं आहे अरवली याचं काय पहा योग्य उत्तर पहा. लक्षात ठेवा अरवली. नेक्स्ट आहे पहा, अमावस्या आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीला टिंब असं म्हणतात. तर याला काय म्हणतात? उधाणाची भरती असं म्हणतात. लक्षात ठेवा अमावस्या आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? उधाणाची भरती असं म्हटलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोकणामध्ये इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 फोंड सावंत. मित्रांनो यांनी काय केला होता? कोकणामध्ये इंग्रजांविरुद्ध काय केला होता? उठाव केला होता. नेक्स्ट आहे मित्रांनो, गडकरी हा माझा व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. काय प्रश्न आहे मित्रांनो? गडकरी. याचे योग्य उत्तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 साधा भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 2 साधा भविष्यकाळ. नेक्स्ट आहे मित्रांनो, वाक्यात नसलेलं काय प्रश्न आहे बघा, वाक्यात नसलेली विरामचिन्ह कोणते? आपल्याला काय वाक्य दिलं या ठिकाणी बघायचं आहे, की मीनू सांगू लागली आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ. कळलं का आता? तर या ठिकाणी बघितलं तर संयोग चिन्ह याचं योग्य उत्तर येईल पहा. लक्षात ठेवायचं आहे, वाक्यात संयोग चिन्ह नाही आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, श्रद्धांजली या शब्दामधील एकूण वर्ण किती आहेत? श्रद्धांजली या शब्दात एकूण वर्ण किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 11 वर्ण आहेत मित्रांनो. किती? 11. आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा, आता या ठिकाणी लवकरच आपले पेपर सुद्धा होणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी पी-डी-एफ आणलेले आहेत पहा. आता लगेच आपले हॉल तिकीट सुद्धा येतील पहा आणि आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पहा. कारण की मागच्या वेळेस बघा DMRचे सुद्धा फॉर्म सुटले होते. लगेच त्यांच्या या ठिकाणी हॉल तिकीट आले होते पहा. थोड्याच दिवसामध्ये हॉल तिकीट पण येतील. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. त्यासाठी बघा 10,000 प्रश्नांची आपण या ठिकाणी पी-डी-एफ तयार केलेली पहा. ही जी काही पी-डी-एफ आहे मित्रांनो, तुम्हाला 249 रुपयाला मिळून जाणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 9325230840 हा जो काही फोनपे गुगल पे नंबर आहे, यावरती तुम्हाला मित्रांनो 249 रुपये पाठवायचे आहेत किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून त्याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा मित्रांनो. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल पहा. कारण की तुम्ही जर आत्ता पी-डी-एफ घेतली तर तुमची बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल पहा. एक गोष्ट आपण बघा वारंवार जर या ठिकाणी वाचली तर आपली चांगली रिव्हिजन होती आणि पेपरमध्ये आपला चांगला स्कोर येणार आहे. कारण की कॉम्पिटिशन सुद्धा चांगला असणार आहे. MPSC करणारे किंवा इतर सरळ सेवा करणारे या ठिकाणी असणार आहेत पहा, जे लायब्ररीमध्ये बघा खूप अभ्यास करतात. या ठिकाणी चांगली रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ह्या पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत पहा. तुम्ही टायमाला जर या ठिकाणी पी-डी-एफ घेतल्या तर तुमची एकच वेळेस वाचून येईल. परंतु आत्ता जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी वारंवार ती पी-डी-एफ वाचता येईल आणि चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. 249 रुपये काहीच नाहीत. आपण बघा कुठं पण गेलो तर या ठिकाणी खाऊन घेतो पैसे, नाही का नाही? नाश्त्याला, इकडं जेवायला, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. हे प्रश्न तुम्हाला वारंवार काम येतील पहा. आता तलाठी भरती असेल, इतर भरतीसुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये सुटलेले आहेत. अभ्यास असलेला कुठंच व्हायला जात नाही. कुठं ना कुठं आपल्या या ठिकाणी काम फिक्स होणार आहे असा विश्वास धरून जर अभ्यास केला तर 100% पोस्ट आपली पक्की होईल पहा. तर मित्रांनो लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्या. कारण की टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही पहा. 249 रुपयामध्ये तुम्हाला चालू घडामोडी त्याचबरोबर TCSने विचारलेले सगळे प्रश्न, लेटेस्टचं जे काही चालू घडामोडी असेल चालू मंथपर्यंतच्या सर्व काही मिळणार आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या, चांगला अभ्यास करा आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची पहा.
प्रॅक्टिससाठी बघा तुम्हाला बुद्धिमत्तेचा टेस्टसुद्धा मी यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. फक्त 249 रुपये. लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी मला मेसेज करा WhatsAppला आणि फोन जर नाही उचलला तर नक्की मेसेज करा बघा. मेसेजवर मी रिप्लाय 100% देईल. ते पहा, पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची पहा. तर ही बघा पहिलीच चुकीची जोडी बघा. शुक सरिता ही मित्रांनो या ठिकाणी चुकीची बघा. बोका भाटी बरोबर आहे. मोर लांडोर कोल्हा कोल्हीन सुद्धा बरोबर आहे, परंतु ही या ठिकाणी चुकीची आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वसईचा तह खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाला? जो काय वसईचा तह आहे तर मित्रांनो हा दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह आपल्याला झालेला पाहायला मिळतो. LPG मध्ये उग्र वास असणारा कोणता पदार्थ मिसळलेला असतो? LPG गॅसला या ठिकाणी बघा जर लिकेज झालं तर आपल्याला एक उग्र वास येतो. त्यामध्ये कोणता पदार्थ मिसळलेला असतो? तर त्याचं नाव आहे बघा इथिल मर्केप्टॉन. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 इथिल मर्केप्टॉन. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग कशामुळे असतो? तर नारंगी आणि जो काही पिवळा रंग आहे मित्रांनो हा कशामुळे असतो? तो ऑप्शन क्रमांक 3 वर्णलौके. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 वर्णलौके याचं योग्य उत्तर होईल पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी, प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारं खालीलपैकी पर्याय कोण? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा लोकमान्य टिळक आहेत पहा. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? काय प्रश्न आहे? स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर ऑप्शन क्रमांक 1 निकेल. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 निकेलमुळे बघा या ठिकाणी चकाकी येते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ताडोबा आणि पेच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये येतात? ताडोबा आणि पेच व्याघ्र प्रकल्प कोणत्या प्रदेशामध्ये येतात? खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 पूर्व महाराष्ट्र. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 पूर्व महाराष्ट्रामध्ये येतात पहा. पुढीलपैकी आपल्याला अशुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा पहा. कोणता अशुद्ध शब्द ओळखायला लावलाय? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा हाच अशुद्ध आहे. बाकी या ठिकाणी जर पाहिले बरोबर आहेत पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, खालील वाक्यामधील अव्ययाचा प्रकार कोणता आहे पहा. अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. अर्जुन नेहमी मदत करण्यास तयार असे. यामध्ये कोणतं अव्यय आलेलं आहे पहा. तर यामध्ये मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय आलेले आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 सविता. मित्रांनो लक्षात ठेवा सविता काय आहे पहा या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा शब्द आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसकलिंग या लिंगामध्ये बदलत नाही? तर कोणता शब्द बदलत नाही विचारलंय? तर ससा. मित्रांनो लक्षात ठेवा ससा. व तरण या संधीचा योग्य विग्रह आपल्याला ओळखायचा आहे पहा. ज्याला व तरण. खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, ज्याला व तरण या संधीचा योग्य विग्रह कोणता आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जल अधिक अवतरण. लक्षात ठेवा जल अधिक अवतरण याचं काय पहा योग्य उत्तर होईल. जल अधिक अवतरण याचे योग्य उत्तर होईल पहा. आपलेच डावपेच बघा आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची पहा. आपलेच डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजे गुरुची विद्या गुरुलाच या ठिकाणी फळली. वाक्याचा प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. यामध्ये वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायला लावलाय. तर मित्रांनो हे कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य पहा. मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्दातून पर्यायातून निवडायचे आहे पहा. मोफत पाणी मिळण्यासाठी सोय याला काय म्हणतात? तर पाणपोई असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 पाणपोई. ज्याला जे हवे त्याला ते मिळे देवा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा. तर यामध्ये मित्रांनो आज्ञार्थ यायचं लक्षात ठेवायचं आहे आज्ञार्थ. नेक्स्ट पहा पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? भारुड कोणाचे आहे? तर संत एकनाथ महाराज मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा संत एकनाथ महाराज. नेक्स्ट मित्रांनो श्रीकृष्ण नवरा आणि शिशुपाल नवरा मी नवरी यामध्ये कोणता अलंकार आहे पहा.
श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी वरी यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं श्लेष अलंकार आहे. लक्षात ठेवायचं आहे पहा, श्लेष अलंकार. पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे? पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे? तर आबोली निबंध लिहिते मित्रांनो, यामध्ये काय पहा सकर्मक क्रियापद आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे सकर्मक क्रियापद. नेक्स्ट पहा, भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कशामध्ये होईल? हा अधिकार कशामध्ये होईल? तर घटनात्मक अधिकार. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 घटनात्मक अधिकार. नेक्स्ट पहा, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, वैदिक संस्कृतीमध्ये कोणत्या ग्रंथामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? तर अथर्ववेद. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 अथर्ववेदमध्ये याचं योग्य उत्तर होईल. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगळे ऋतू निर्माण होतात, याचे खालीलपैकी योग्य कारण कोणतं आहे पहा? तर बघा, पृथ्वीच्या कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे मित्रांनो हे दोन्ही पण योग्य पर्याय आहेत. नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे पहा. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर सार्वजनिक सभा गवा जोशी एकदम बरोबर. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली होती. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. सोशल सर्व्हिस लीगची जी काही स्थापना मित्रांनो ही न्यायमूर्ती रानडे यांनी केली नव्हती पहा. लक्षात ठेवा, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 चुकीची पहा. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची मुदत किती वर्षाची असते? किती वर्षाची असते? तर 2.5 वर्षाची असते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्षाची. याचे योग्य उत्तर पहा. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात एकूण किती भाषांचा समावेश आहे? तर मित्रांनो यामध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला 22 भाषांचा या ठिकाणी समावेश आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणतं किरण वापरलं जातं? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो लेझर. ऑप्शन क्रमांक 4 लेझर. पुढचा प्रश्न मित्रांनो, आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारामध्ये मोडतो? आ. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कंठ्यवर्ण. लक्षात ठेवा कंठ्यवर्णामध्ये मोडतो. सामान्य स्त्रियांना दागदागिने भारी कपड्यांचीच भारीच आवड असते. यातील भारी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? तर मित्रांनो हा विशेषणमध्ये येतो पहा. ऑप्शन क्रमांक 1 विशेषण याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे विशेषण. पुढील शब्दामधून संस्कृत उपसर्ग आपल्याला ओळखायचा आहे पहा. पुढील शब्दातून संस्कृत उपसर्ग आपल्याला ओळखायचा आहे. तर परा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे परा. नेक्स्ट आहे पहा, या ठिकाणी शब्द आहे बघा, कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण आपल्याला ओळखायला लावली. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण. तर बघा, गरज सर्यो आणि वैद्य मरो हे काय पाहिजे योग्य उत्तर आहे पहा. तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 भावे. लक्षात ठेवायचंय भावे. पुढचा प्रश्न आहे बघा, तृतीय विभक्तीचे प्रमुख कारक कोणते आहे? तर बघा करण. ऑप्शन क्रमांक 1 करण याचे योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचे करण. नेक्स्ट आहे मित्रांनो, अभिधा शक्तीमध्ये कोणता अर्थ प्रकट होत? तर वाच्यार्थ मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 वाच्यार्थ. नेक्स्ट आहे बघा, साज खुले सोन्याहून पिवळे हे पडले ऊन या अलंकारिक पंक्तीमध्ये उपमान कोणतं आहे? कोणतं उपमान कोणतं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सोन. लक्षात ठेवा सोन. नेक्स्ट आहे पहा, 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 20 ऑगस्ट हा दिवस तर मित्रांनो अक्षय ऊर्जा दिवस म्हणून हा साजरा करण्यात येतो. सीडी हे कशाचं उपकरण आहे? सीडी तर मित्रांनो हे काय स्टोरेज डिव्हाइस आहे पहा. पहिल्यांदा सीडी आयच्या कॅसेट, सीडी, डीव्हीडी त्यालाच कॉम्पॅक्ट डिस्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर मित्रांनो राज्यसभेचा अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती. कोणतं पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य गणलं जातं? तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर. कोणतं आहे पहा भरतपूर. कोणती खाडी बघा हे राज्याचे कोकण आणि किनाऱ्याचे ही अतिशय दक्षिणेकडील टोक आहे? कोणती खाडी आहे?
तर तेरेखोल खाडी मित्रांनो, कोणती? तेरेखोल. नांदेड जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आढळून येतात? तर उनकेश्वर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत पहा. महाराष्ट्रामधील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. कोणतं आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला याची पूर्णपणे माहिती कळेल. आणि 50 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करून सांगा. जे काही PDF आहेत पहा, ते घेतले नसतील, फक्त 249 रुपयाला आहेत पहा. आता वेळ आहे, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही PDF घेऊन टाका. तुम्हाला टॉपिक वाईज सगळ्या PDF या ठिकाणी मिळणार आहेत पहा. सर्व PDF तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार, मराठी व्याकरण मिळणार, इंग्रजी व्याकरण मिळणार, तसंच GKचे सगळे टॉपिक मिळणार, बुद्धिमत्तेच्या सगळ्या टेस्ट मिळणार पहा. एवढं सगळं मटेरियल बघा तुम्हाला 249 रुपयाला मिळणार आहे पहा. टोटल 10,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा यामध्ये समावेश असणार आहे. लवकरात लवकर जो काही नंबर दिसतो तुम्हाला स्क्रीनवर, त्यावर तुम्ही 249 रुपये पाठवा आणि त्याच नंबरला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. आता आपल्याकडे वेळ आहे पहा. आत्ता हॉल तिकीट येते आणि आत्ता पेपर चालू होतील. आणि आपलं बघा या ठिकाणी काम होण्याला खूप महत्त्व आहे. वारंवार अशा जागा निघत नसतात पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. शेवटची संधी समजून अभ्यास करा. आणि सगळ्यांनी या ठिकाणी बघा व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल पहा. त्यामुळे जो काही नंबर दिसतोय त्याला पेमेंट करा. जो काही QR दिसतो त्यावर सुद्धा स्कॅन करू शकता आणि लगेच फोनपे, Google Payमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा.